So the next topic is the nomenclature. Nomenclature is nothing but the naming method. Okay. Every compound having the two types of name, common name and the IUPAC name. Now what is the nomenclature? Nomenclature is nothing but the naming method. जसं आपण इट इज अ वन काइंड ऑफ, आपण जसं बारसं करतो तसंच प्रत्येक कंपाऊंडला एक नेम असतं. ते नेम जे डिराईव्ह करतो that is by the IUPAC name. Okay, so there are two methods, common name and IUPAC name. So common name is basically depend on the properties, physical properties, their appearance, their occurrence. So ह्या सगळ्या टर्म्स कन्सिडर करून जे नेम डिसाईड केलं जातं that is nothing but a common name. And IUPAC name having a particular order. By following that order we will get the accurate name of the compound. See again, in organic chemistry there are so many compounds, भरपूर कंपाऊंड आहे आणि प्रत्येकाचं कॉमन नेम ऑकरन्सवरून किंवा प्रॉपर्टीजवरून आपल्याला लक्षात नाही ठेवता येत आणि म्हणून आपण IUPAC नेम जी नेमिंग मेथड आहे ती प्रेफर करतो. ओके, सो कॉमन नेमचं जर एक्झॅक्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर आहे फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड इट इज नथिंग बट द ॲसिड विच इज प्रेझेंट इन अ फॉर्मायका. नाव फॉर्मायका इज नथिंग बट रेड अँट, लाल मुंगी. लाल मुंगीमध्ये जे ॲसिड असतं त्याला फॉर्मिक ॲसिड म्हणतात. सो फॉर्मायका इज द लॅटिन वर्ड फॉर द रेड अँट. नाव अनदर एक्झाम्पल इज द सायट्रिक ॲसिड. सो सायट्रिक ॲसिड, द ॲसिड विच इज प्रेझेंट इन अ सिट्रस फॅमिली फ्रूट इज कॉल्ड ॲज द सायट्रिक ॲसिड. ओके, ऑरेंज, लेमन, sweet lemon, these are the fruits which contains the acid. Again, fruits are the acidic in nature, so the acid which is present in the fruits it's called as the, citrus family fruit, it's called as the citric acid. So these are few examples of common name. Common name generally properties वरून सजेस्ट केलं जातं. ओके, आता IUPAC नेम. IUPAC नेम म्हणजे काय, तुमचं सगळं 11th झालेलं आहे. बाय फॉलोइंग पर्टिक्युलर ऑर्डर वी विल गेट द IUPAC नेम. फर्स्ट रूल काय आहे, लॉंगेस्ट चेन रूल. पटकन एक क्विक रिव्हिजन घेते. सेकंड रूल आहे लिस्ट लोकंट, आठवत असेल तुम्हाला. त्याच्यानंतर थर्ड आहे, इट इज नथिंग बट द सबस्टिट्यूशन किंवा अरेंजमेंट, आपण बोलूयात अरेंजमेंट. ओके, आता लॉंगेस्ट मी पहिल्यांदा अल्केनचं तुम्हाला सांगते कसं नॉमेनक्लेचर. बिकॉज सी इन द ऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज कन्सिडर दॅट ऑल कंपाऊंड्स आर डिराइव्ह फ्रॉम द अल्केन्स, हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बनमधला हायड्रोजन रिप्लेस करून अल्कोहोल असेल, म्हणजे हायड्रोजन जर OHनी रिप्लेस झाला अल्कोहोल फॉर्म होतो आहे, CHOनी अल्डिहाइड फॉर्म होतो आहे, NH2नी अमाइन फॉर्म होतो आहे. इट इज लाईक दिस. ओके, एक एक्झाम्पल बघूयात आपण. CH3, CH2, 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 CH3 and here CH3. Okay, so first rule, longest continuous chain 1 2 3 4 5 6. ही longest continuous आहे, 6 आहे. आता जसं मी सांगितलं कॉमन नेम जे आहे इट इज लाईक अवर पेट नेम. आपलं जे पेट नेम निक नेम असतं ना तसं हे कॉमन नेम आहे. तर IUPAC नेम जे आहे ना ते आपलं सिस्टमॅटिक नेम, आपलं स्वतःचं जे फर्स्ट नेम, मिडल नेम, सर नेम, त्याच फॉर्मॅटमध्ये IUPAC नेम असणार आहे. बघा आपल्यामध्ये पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं, सर नेम. सो IUPACमध्ये पण पहिल्यांदा आपण सरनेम फाइंड आउट करतो बाय फॉलोइंग दिस रूल, लॉंगेस्ट चेन रूल. आता ते कसं, 6 लॉंगेस्ट कंटिन्युअस कोणती आहे, 6 कार्बन कंटेनिंग चेन आहे. सो इट इज द हेक्झेन, ॲज इट इज फॉर्म, इट इज द नेम ऑफ द अल्केन, सो इट इज द हेक्झेन. अगेन तुम्ही अल्किल हॅलाइडमध्ये सुद्धा पॅरेंट अल्केनच फाइंड आउट करणार आहे. सो हेक्झेन आहे. क्लिअर. सो आय राईट हिअर हेक्झेन. आता नंबरिंग कुठनं स्टार्ट करायचे, मी जर numbering. Now the second rule which gives you the least locant. Numbering should be start from the end which gives you the least locant. Now what is the locant? It is the number which gives you the exact position of the substituent. Substituent म्हणजे काय, ही जी ब्रांचिंग आहे त्याला आपण काय म्हणतो, सबस्टिट्युएंट. ओके, आता जर मी इकडून नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6, मला थर्ड पोझिशनला CH3 मिळतो. आणि इकडून नंबरिंग केलं तर 1 2 3 4, फोर्थ पोझिशनला मला CH3 मिळतो. सो लिस्ट लोकंट कोणती ॲक्युरेट मेथड असणार आहे ही. सो नंबरिंग शुड बी स्टार्ट फ्रॉम दिस एंड. आता कसं लक्षात ठेवायचं, नंबरिंग ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द एंड विच इज नियरर टू द सबस्टिट्युएंट. क्लिअर. मग सबस्टिट्युएंट हा आहे.
आता मला अरेंजमेंट करायची आहे, मला सबस्टिट्युएंटचं नेम फाइंड आउट करायचं. सबस्टिट्युएंटचं नेम, सबस्टिट्युएंट ऑलवेज द अल्काइल ग्रुप, नॉट ऑलवेज अल्काइल ग्रुप बट मोस्टली इट इज द अल्काइल ग्रुप in this case. Now again, in case of the alkyl halides there is halogen, so that is halogen, that halogen also considered as a substituent. मी आता अल्केनचं सांगते, अल्काइल ग्रुप कसं फाइंड आउट करायचं बघा. तुम्हाला अल्केनची सिरीज माहीत असणं आवश्यक आहे. अल्केनची सिरीज कोणती? पहिला आहे मिथेन, नंतर आहे इथेन, प्रोपेन. ही जी सिरीज आहे याला आपण होमोलोगस सिरीज म्हणतो. मग ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन एक्सेट्रा. आता अल्केन आपण असा रिप्रेझेंट करतो, राईट, RH. मग हा जेव्हा हायड्रोजन रिमूव्ह होईल काय राहतोय? फक्त अल्काइल ग्रुप राहतोय, R राहतोय, त्याला आपण अल्काइल. मग मिथेनमधला हायड्रोजन गेला, काय राहणार आहे? मिथाईल, इथाईल, प्रोपाईल, ब्युटाईल. इट इज लाईक दिस. ओके. मग याचं नेम काय येणार आहे? हेक्झेन आहे. आणि थर्ड पोझिशनला काय आहे? मिथाईल. हायफेन मार्क आपण कशाला यूज करतो? नंबर आणि वर्ड सेपरेट करायला आपण हायफेन मार्क यूज करतो, आणि नंबर आणि नंबर सेपरेट करायला आपण कॉमा यूज करतो. ओके. सो इट इज द ऑल अबाउट द बेसिक नॉमेनक्लेचर. आता आपण अल्किल हलाइडचं नॉमेनक्लेचर बघणार आहोत. मी तुम्हाला एक फॉर्मॅट देते, इथे मी फॉर्म्युला लिहिते. फॉर्म्युला म्हणजे काय तर आपण जो काही एक्झाम्पल कन्सिडर करणार आहोत तो, त्याच्यानंतर कॉमन नेम इथे असणार आहे IUPAC. त्या फॉर्मॅटमध्ये फक्त तुम्ही टाकायचे आहेत. आता कॉमन नेम काय असणार आहे? अल्काइल हॅलाइड, ठीक आहे. आणि IUPAC असणार आहे हॅलो अल्केन. ओके. एक्झाम्पल बघूया, बेसिक एक्झाम्पल. CH3Br. काय करायचं आहे आपल्याला? या फॉर्मॅटमध्ये बसवायचं आहे. कुठला अल्काइल ग्रुप आहे? कार्बन 1 आहे ओनली, सो 1 कार्बन कंटेनिंग अल्केन इज मिथेन. सो अल्काइल कुठला असणार आहे? मिथाईल. सो मिथाईल. हॅलाइड कुठला आहे? ब्रोमीन आहे, सो इट इज द ब्रोमाइड. गॉट इट. नेक्स्ट वन. हॅलोजन कोणता आहे? ब्रोमीन, सो ब्रोमो. अल्केन कोणता आहे? मिथेन, मिथेन. सी, कार्बन 1 मिथेन, कार्बन 2 इथेन, 3 प्रोपेन, ब्यूटेन. इट इज लाईक दिस. ओके. नाउ नेक्स्ट वन. अगेन CH3, CH2, Cl. सो इट इज इथाईल. हॅलोजन आहे क्लोरीन, सो क्लोराइड. नेक्स्ट वन. IUPAC नेम क्लोरो इथेन. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. CH3, CH, Cl, CH3. सी, आता जेव्हा IUPAC नेम कॉमन नेम आपण कन्सिडर करतो, अशी जर कंडिशन असेल, इट इज लाईक दिस. अशी कंडिशन की जिथे CH3 आणि इकडे CH3 आहे टर्मिनल कार्बनला, तर त्याला आपण कॉमन नेममध्ये आयसो हे प्रिफिक्स यूज करतो. प्रिफिक्स बिफोर द वर्ड आणि सफिक्स आफ्टर द वर्ड. सो प्रिफिक्स आपण इथे काय यूज करणार आहोत? इन केस ऑफ कॉमन नेम हा आयसो. जर 3 असतील तर निओ असं सफिक्स आपण यूज करतो. तर इथे काय असणार आहे? आयसो. आयसो काय असणार आहे? किती कार्बन आहेत? 1 2 3. सो आयसो प्रोपाईल. 3 कार्बन प्रोपेन, सो प्रोपाईल क्लोराइड. आणि IUPAC नेम सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. कुठूनही नंबरिंग करा, सेम असेल 1 2 3. सो सेकंड पोझिशनला क्लोरीन, सो 2 क्लोरो प्रोपेन. आय होप समजत असेल तुम्हाला. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. हां, ठीक आहे. आपण हे एक्झाम्पल घेऊया. CH3, C, CH3, अगेन CH3, C, then CH2, CH2C. हे असं एक्झाम्पल कन्सिडर करूया. CH3. हां, ओके. आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा कॉमन नेम बघूया. कॉमन नेम काय असणार आहे मला सांगा. 3 CH3 ग्रुप आहे, म्हणजे मी काय सांगितलं? आयसो. आणि इथे काय येणार आहे आता? निओ. किती कार्बन आहेत? 1 2 3 4 5. सो निओ काय येणार आहे? पेंटाईल. आणि
हॅलोजन कोणता आहे? क्लोरीन, सो क्लोराईड. ओके, हे झालं कॉमन नेम. आता IUPAC नेम फाइंड आउट करायचे. आता IUPACसाठी मला रूल्स अप्लाय करायला लागतील, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन अँड ऑल दॅट. सो हिअर सबस्टिट्यूएंट इकडून आहेत, मी नंबरिंग कुठून करणार आहेत मला सांगा. सबस्टिट्यूएंट इकडून मला नियरर आहेत, पण मी नंबरिंग कुठून करणार आहे? तर मी नंबरिंग इकडून करणार आहे. अल्केन आहे आणि इथे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ज कन्सिडर करतो. तर हा जो क्लोरीन आहे ना, हा क्लोरीन काय आहे? फंक्शनल ग्रुप आहे इन केस ऑफ द अल्केन. मग फंक्शनल ग्रुप जर क्लोरीन असेल तर जिथून क्लोरीन जवळ आहे मी तिथून नंबरिंग स्टार्ट करणार. सो नंबरिंग शुड बी स्टार्ट फ्रॉम दिस एंड. सो 1 2 3. आता 2 पोझिशनला इथे एक मिथाईल आहे आणि इथे एक मिथाईल आहे आणि जे मला दोन्हीही IUPACमध्ये मेन्शन करायचे आहेत. सो 3 कार्बन. सो मी पहिल्यांदा इथे प्रोपेन तर लिहून टाकते. ओके, समजा इथे डबल बॉन्ड कुठे असतात तर प्रोपेनच्या ऐवजी प्रोपीन आलं असतं. हां, सो प्रोपेन लिहिलं 1 2 3. सेकंड पोझिशनला मिथाईल. सो काय येणार आहे? नेम. आणि फर्स्ट पोझिशनला क्लोरीन. सो आता हे म्हणजे क्लोरीन आहे आणि मिथाईल आहे. 1 पोझिशनला क्लोरीन आहे म्हणून मी म्हणजे क्लोरीन पहिल्यांदा लिहिणार असं नाही, अल्फाबेटिकली अरेंज करायचे. सो C पहिल्यांदा येणार आहे आणि M नंतर येणार आहे. सो नेम मी इथे काय लिहिणार आहे? 1 क्लोरो 2 सॉरी इथे हायफेन मार्क येईल 2, हायफेन मार्क डाय. डाय का? 2 मिथाईल ग्रुप आहेत म्हणून डाय आणि सिमिलर आहेत म्हणून मिथाईल प्रोपेन. ओके, सो अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. CH2 डबल बॉन्ड CH2 Br. ठीक आहे. आता बघा, आपण जसं क्लासिफिकेशनमध्ये बघितलेलं हॅलोजन, कार्बन सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, कोणता असतो तो ग्रुप? अलाईल. हॅलोजन आहे ब्रोमाइड. हे सगळं कॉमन नेम. कॉमन नेममध्ये प्रत्येक सिस्टीमच चेंज असते, प्रत्येकाला वेगळा रूल अप्लाय केलेला असतो. सो कॉमन नेमपेक्षा IUPAC, आणि कॉमन नेम कोणीही एक्झामला विचारत नाही, IUPAC विचारतात, स्ट्रक्चर विचारतात किंवा IUPAC नेम विचारतात. सो इथे आता नंबरिंग मी कुठून स्टार्ट करणार आहे? आता या केसमध्ये आपण नंबरिंग इकडून स्टार्ट करणार आहोत, कारण पॅरेंट अल्केनमध्ये डबल बॉन्ड आणि आपल्याला डबल बॉन्डची पोझिशन मेन्शन करायची असते. सो इन दिस केस 1 2 3. सो 3 ब्रोमो. आता किती कार्बन आहेत? 3. सो काय येणार आहे? प्रोप. सेकंड पोझिशनला डबल बॉन्ड आहे, सो इन. हे असं झालं नॉमेनक्लेचर. ओके, अजून एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात, लास्ट वन. आपण नंतर जेव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा सगळ्याचं कंबाईन आपण एकदा IUPACची प्रॅक्टिस घेणार आहोत. सो आता जेव्हा हॅलो अरेंजचं नोमेनक्लेचर करतो आपण, जेव्हा कॉमन नेम कन्सिडर करतो ना, ऑर्थो पॅरा मेटा पोझिशन आपण मेन्शन करतो. आता ही आहे पॅरा पोझिशन. सो इथे येणार आहे P आयोडो टोल्यून. आठवत असेल लास्ट इयर ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये आपण ऑर्थो पॅरा मेटा पोझिशन बघितलेलं आहे, त्याचे एक्झाम्पल पण घेतलेले आहेत नोमेनक्लेचरचे. आता इथे आपण IUPAC नोमेनक्लेचर करणार आहोत. सो नंबरिंग शुड बी स्टार्ट फ्रॉम द हॅलोजन एंड बिकॉज इट इज द फंक्शनल ग्रुप. सो 1 2 3 4. इकडे तुम्ही इकडूनही नंबरिंग करू शकता, सेम असणार आहे. ओके, सो आता 1 पोझिशनला आयोडीन आहे, 4th पोझिशनला मिथाईल आहे. सो 1 आयोडो अल्फाबेटिकली अरेंज केले, 4 मिथाईल बेन्झीन. So this is the nomenclature of halogen derivatives.